झाली का तयारी तू आली? चल मग. तू गड्यातलं नाही घातलं तुला? काय चालतं या गड्यातलं? तुम्हाला माहित नाही का? तुमच्या आईजवळच तर राहते सर्व काही. लंबी पोत फक्त हे 2 डोरला आहे मायावल्या गोळ्यात, आणि दुसरं कोणतं आहे मायावल्या गळ्यात? लंबी पोत तुमची आई घेऊनच जाते. हा, एक दिवस गावावरून आली का नाही आली तर घेऊनच जाते तुमची वाली. तुमच्या आईजवळच चांगलं राहते म्हणते ना, मग राहू दे ना. माझ्याजवळ ठेवतच नाही, माझ्याजवळ हारून जाते ना. मग मी मागितलंच नाही माझ्या गळ्यातलं. आता गावाला जायचं आहे तर मी नाही घालत. तसंही बी मला नाही पाहिजे. काय फायदा? ते नुसतं किराणा आणून घातल्यासारखं माझ्या गळ्यात राहू नाही देत, काही नाही. तुमच्या आईजवळच ठेवा लागते सर्व मला. कानातले बी त्याच्याजवळच आहे. काय म्हणन मला बाया गावातल्या, आज राणीच्या गळ्यात काहीच नाही आहे म्हणून. एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी दिले तर कानातले ठेवले त्याच्यात जवळ, लंबी पोतही ठेवली त्याच्यात जवळ. असं नाही म्हणत का घेऊन जा का काही का काही. तू कोण नाही मागितलं? तू मागायला पाहिजे नव्हतं का? नेहमी नेहमी तेच काम करू का जी मी मागायचं? काही माझ्याजवळ काही मी ठेवू शकत नाही का चांगला अलमारीत? व्यवस्थित मलाही ठेवता येते ना. 10 वेळा न्यायची त्याच्याजवळ जमा करून ठेवायची, जसं काय बँकेत नेऊन ठेवलं अशा सारख्या करते. तुम्ही बी तर टाकले ना त्याच्यात बनवून दिलं लंब मला. तर तुम्ही बी तर टाकले त्याच्यात पैसे. 10 वेळात न्यायची काही गरज आहे का माझ्याजवळून? काय बरं राणी, तू थोड्या थोड्या गोष्टीसाठी हे करतं. आता जायच्या वेळेस किटकिट लावशील का तू बिनफालतू? थांबा, आईले सांगतो मी, देतून दे म्हणतो तिचं आलं गळ्यातलं ते कानातले घाल. नाही याच्यानंतर वापस काही देऊ नको तिला, त्याच जवळ ठेवत जा. काही गरज नाही आहे, मला नाही पाहिजे. राहू द्या त्याच्यात जवळ. मला काही सोन्याचा लोभ नाही आहे एवढा. तुमच्या मायलेच आहे सोन्याचा लोभ राहिले म्हणून तर असं म्हटलं मला चोरी केली म्हणून. तुमच्या मायाजवळच राहू द्या. 10 वेळा मला द्यावं लागते त्याईले. तुमच्या मायनं पैसे टाकले त्याच्यात त्या लंबे पोतीमध्ये, आणि ते कानातले तर त्याचे सोय मला नंतर दिले करून. मला नाही पाहिजे. तुम्ही अगर देत असाल मला बनवून तर द्या. त्याच्याजवळचं मला काहीच पाहिजे नाही आता. काय राणी तू त्याचं ना आपलं ना आपलं त्याचं एकाच घरात राहतो ना आपण. तू काहून अशी करून राहिली? उद्या काय आई ना बाबा ते काही वर्त घेऊन चालले का? आपलंच होणार आहे ना ते सर्व काही. तू घरची सून आहे, तू असं काय बोलतो? आपलं त्याचं आपलं करतो निसती. तुम्ही कधीतरी माझ्याकडून बोलले का जी? बोलाले तर आता बोलणार आहे. बोललो नाही का मी? बोललो ना मी आईले. बरं ती संध्या तर तुला बिलकुल पसंत करत नाही. पण ते बी तर कडून भाग घेतला तिनं. ते तर मला पहिलेच म्हणे, दादा म्हणे मला वाटत नाही वहिनीने घेतले असं, म्हणून घेतलेच नाही म्हणे वहिनीनं. कारण की त्यानं चुपचाप डब्बा ठेवून दिला होता म्हणे. त्यानं घेतले नाही म्हणे. पण तिले दिसले नाही बा. तू नाही घेतले, तिने नाही घेतले, तर कुठं गेले बा? असं सर्व्याचं म्हणणं झालं. आता बाबा ते खिशात गेले हे थोडी माहित होतं कोणाले. संध्या म्हणे ना मला नाही वाटत म्हणे दादा वहिनीने घेतले असं म्हणून. फक्त आईच थोडीशी म्हणे बा. संध्या कशी म्हणणार जी? तुम्ही सांगा बरं. त्याचे देखताच मी ना डब्बा ठेवला होता आणि बांगड्या ठेवल्या होत्या. त्याला माहित आहे मी हात नाही लावला होता बा म्हणून. आणि आईलाही माहित होतं. आईले काय माहित नव्हतं तर काय? आईच्या देखताच ठेवला होता. आईले सांगून दिलं होतं, हे घ्या जी म्हटलं तुमच्या डब्यात ठेवल्या म्हटलं तुमच्यावाल्या पाटल्या. सांगून गेलं तर तरी आई 10 वेळा मायावल्या रूमच्या भोवतात चक्रा घालत होत्या. बहीण माय बिन तर तू आता एकच गोष्ट लावशील ना. हा मी आणून देतो आई जोडून, ते गळ्यातलं आणून देतो, घालतो ते कानात ते घाल आणि गळ्यातलंही घाल. चांगलं नाही वाटत. बाया काय म्हणत त्या गावातल्या? ते म्हणन गावातल्या बाया, ते म्हणू द्या, पण मला आता पाहिजेच नाही. तुमचेवालं ठेवालं तुमच्या आईनं बनवून दिलेलं मला बिलकुल पाहिजे नाही. तुम्ही अर्धे पैसे टाकले होते ना त्याच्यात, ठेवालं त्याच्यात जवळ ठेवा म्हणा. आणि अर्धे पैसे तुमचे मागून घ्या. मला दुसरं संध्याच्या लग्नात पाहिजे माझ्या स्वतःचं, का जेणेकरून ठेवाले तुमची आई मला मागणार नाही 10 वेळा. आलं गावाकडून का घेऊन घेते माझ्याजवळून. कुठं बाहेर जायचं असलं का त्याच्याच रूममध्ये जावं लागते. द्याजी आई घालाले, द्याजी आई हे कराले. माझे माया काहीच नाही आहे. मला मायवाला पाहिजे स्वतःचं, का जेणेकरून मला तुमच्या आईनं म्हणलं नाही पाहिजे काही देव माझ्याजवळ म्हणून. मला नाही पाहिजे. आता त्याच्या बहीण तर तुला आपतच आणली हो राणी. आता अंधातल्या मधात संध्याच्या लग्नात आता काही ते सोनं काही स्वस्त राहिलं का मायावाले बँकेत? असं नस किती. आता सर्व तू येसायला लावीन, तुलेच घेऊन देईन मी. तर संध्याच्या लग्नाला लागत नाही का पैसे? ते बाबाला द्या लागल ना काही नाही काही मध्ये आता जवळ. बरं बाबा नाही मागन, हाय त्याच्या जवळ. पण भाऊ या नात्यानं माझ्याजवळही लागल ना. नवरी घरातून बाहेर निघेपर्यंत, मंडपातून बाहेर निघेपर्यंत पैसा पाहिजे जवळ. लागन नाही का? आता ते मंदातच आलं का? असून आपल्या घरी आहे ना, ते घाल ना सध्याचं, नंतर पाहू ना आपण. आता तू त्याला पैसे मागायला लावतो का आईली मध्ये? आता घरात फूट पाडायचे कामं करून राहिली का तू त्याला पैसे मागून? माझ्या शिक्षणाला किती पैसा लावला त्यानं, पाण्यासारखा पैसा लावला. आणि आता माझं काम नाही होय का त्याच्यावाल्या सर्व? आता मी भाऊ असून बहिणीला पैसा देणार नाही, काही नाही, त्याला गरजही नाही पडत मला मागायची. पण मी मनात जर मी तुले असं काही घेऊन दिलं, ते बी हाय आपल्या घरी वस्तू, तरी पण तुले डबल घेऊन दिलं मी, तर आईनं बाबा काय म्हणत? पहिलेच तर म्हणते आई
बायकोचा बैल आहे म्हणून. तू काय करतो राणी, तुम्हाला ना टेन्शनच देतं बा. ठीक आहे मग राहू द्या, मी तर तशीच राहीन लग्नात, तशीच राहीन. मी घालणारच नाही, मला पाहिजे नाही ते. तुमच्या आईचं मला पाहिजेच नाही बिलकुल. मी घालणार नाही, मला काही नाही होत. मी असं जरूरी नाही काय माझ्याजवळ असलंच पाहिजे आणि मी घातलंच पाहिजे म्हणून. नका देऊ मला, नाही पाहिजे तर. सागर, ए सागर बाबा ना, ऐकलेत नाही गोष्टी. आलो आलो बाबा, आलो आलो. अरे मी म्हणलं तू रूम मध्ये आहे का नाही आहे, मी सुनबाई सोबत बोलायला आलो. बाई सुनबाई, त्या समोरनं बाई मी हात जोडतो ना. हा, आपल्या घरच्या कोणत्याच गोष्टी सांगू नको, आपल्या घरचा तमाशा बाहेर काढू नको. हा, जे झालं ते झालं. त्या सासूच्या इकडून ना मी माफी मागतो लागेल. माझी पोरगी दिली आहे त्या गावात, दुसरी बी पोरगी त्यावाल्या गावातल्या नातेवाईकाच्या घरी पडणार आहे बरं. हा, बिनफालतू नुकसान होऊन जाईन आपलं, आहे का नाही. बिनफालतू कायले जे झालं या घरात ते झालं, विसरून जाय. तू बी सून होय ना, होते माणसाकडून गलती बाई आता. हा होते, त्या मायच्या घरी सांगू नको माझ्या ह्यावाल्या गोष्टी. असं झालं बा म्हणून. बाबा तुम्ही काही हात जोडून राहिले आता. तुम्ही नको हात जोडू, मला बरोबर नाही वाटत तुम्ही हात जोडता. तर मी समजावतो तिले, सांगतो बरोबर. नाही सांगत ती. बसा तुम्ही बाहेर जा, मी नेऊन देतो तिले आणि शेताला घेऊन येतो. तुम्ही नाही का हात नका जोडू. माझ्या समोर कधी हात नाही जोडले, तिच्या समोर हात जोडून राहिले. राहू द्या, होते गलती. आता आईची गलती आहे, तुमची काही गलती आहे का? नाही सांगणार ती वाली. नाही रे बाबू, समजावं लागते सुनीले. आपली पोरगी दिली आहे मा त्या गावात, त्या मायला अक्कल नाही. त्या पोरीचं बरोबर आहे ना, चुकलं नाही त्या पोरीचं. हा, चोरी लावली तिले, तिचं काय चुकलं? समजावं लागते. तिला समजावल्याशिवाय कसं समजणार आहे? ते बी पोरगी बारगी आहे, काही लय वयस्कर थोडी आहे ते. तुम्ही माय आहे का याकड, तिला समजत नाही काही काही गोष्टी. तुम्ही लहान लहान होते तर कसे तरी दिवस काढले त्याला बा तुमच्याकडे पाहून मी. कसं तिला वागवत आलो. आता मोठे मोठे झाले तरी ते सुधारली नाही. आता काय करतं तिचं तू सांग? जीव घेतं का तिचा? आहेच तशी याकडते तर काय करतं? हा, म्हणून हात जोडून राहिलो, सांगू नको बा. गिरवाजा लावून देतो, कुत्र गित्र येण नाही तर घरात. मी का नाही हिच्या नंदेले भेटून येतो, आपल्या बबिताची ननद आली म्हणते, तर तिच्या नंदेले भेटून येतो. तू घरात लक्ष ठेव जा. ते आपली ज्योती तर झोपली आहे आणि ज्योतीचं पोरग झोपलाय. ते पोरग गिरग उठलं ना तर मला आवाज द्यायचो, एखाद्या पोट्ट्याला पाठवतो ना, पिंकीले इथं खेळतच आहे आपल्या अंगणात. दरवाजा कायले लावा लागते, त्या ते भाजीची चार हे ते करा नाही लागत. संध्याकाळची तयारी नाही करायला लागत आता स्वयंपाकाची. बाईले घेऊन जा तिकडं थोडस, बाबा जवळ आहे, बाबाच्या घरी. तर तिकडून जाता जाता बाईले सोबत घेऊन जा. अजून बाबा आणून देन तर मग माय राहीन काम. बाई तिने नेऊ का आता? त्या बाबा जवळ आहे का ते? हो, बाबाच्याच घरी आहे. रोशननं दुकान लावलं भाजीपाल्याचं. आई तर वावरातच गेली ना आपल्या कापूस याच्यासाठी, तर बाबाच होते घरी. बाबा चालले होते तर मी म्हटलं बाबाले आपल्या दरवाज्यातूनच चालले होते, तर मग नेता का म्हटलं बाबा थोडस, तर ते म्हणे तर घेऊन गेले. आता लय वेळ झाला, आता आणून देन बा म्हटलं. तर जाता जाता तुम्हीच घेऊन जा बाईले. मी काय 2-4 भांडे घासून घेतो आणि कुकर मुकर लावून घेतो, कणिक भिजून घेतो. भाजी कायची चिरचार आपली करतो, याची करतो. नाही तर भाजी कारले बनवू का? कारले तर ज्योती जाईल चालते. तसं कर मग, कारले बनव आणि वरणाचं पाणी काढून ठेवજો ज्योतीसाठी. तिले का नाही थोडस चुरून चारूनच बनवा लागते. 2 पोह्याचा उंडा ठेवજો बाई. तिले जाड्या गरम गरम तूप लावून पोह्या टाकून देईन मी. तू राहू दे जो, तिले गरम गरम मध्ये चुरता येते ना, तिले तुपाच्या पोळ्या करून देईन मी बाई. 2 पोह्याचा उंडा राहू दे जा. ठीक आहे, ठेवतो ना मी, काढून ठेवतो. बाई जास्त मीठ नको टाकू बरं रोशने. त्या सासरामध्ये काय मीठ जास्त झालं म्हणे भाजीत. तू बरोबर एक तर मीठ टाकशील जास्त, तर नाही तर मग टाकशीनच नाही. टाकशीन तर उलीचच टाकशीन. अशी करते तू. बरोबर प्रमाण तुला अजूनही समजत नाही. खारट करते भाजी, खाऊशाही नाही लागत, जैरासारखी लागते ते भाजी खारट कराले. भाजीत मीठ तुम्हीच टाक जा मग. अहो तसं नाही म्हटलं तुले मी. अहो बरोबर प्रमाणात मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही. तुले कधी समजन हो बाई. मीठ टाकायचं, तिखट टाकायचं. कधी तिखट टाकशील तर मग तिखटच करून ठेवशील. म्हणून त्या सासरा नेहमी म्हणते का भाजी मला करत जा म्हणते. आता मला वेळ भेटत नाही या पोरीच्या ना. तिले करा लागते तिचं ज्योतीचं. मग त्या लेकराले आंघोळ पाणी हे ते. बरं मी सांगेन तुले, राहू दे. नाही तर भाजी एक काम कर जो, वरणाले फोडणी देऊन दे जो, जिऱ्याची न तडका मारून. मी टाकीन मीठ वरून, अजून मग लागे शिजवता येते त्याला थोडंसं गॅसवर ठेवून. आणि कारल्याची भाजी तर येतेच ना तुला बनवता, ती आजची चांगली होते. हो बनवतो मी. लवकर ये जा, लवकर ये जा. बाई जेवली नाही जी काही, तुम्ही तिकडून घेऊन जा.
मग बाईले इकडे पाठवतो ना मी, तू थोडस खाऊ पिऊ घाल ना तिले, थोडसा कुकर लावून दे, वरण भात पहिले चारून दे, मी येतो ना लवकर. कायले नेतो मग मी तिच्या सोबत, राहू दे त्या बाबा जवळच बसून थोडस. पण मग बाबाले तिकडे जाते ना मग बंडीवर बसाले बाबा, मग बाबा आणूनच देते आता थोड्या वेळानं. झाला का मांडला काही कुकर तू ना? नाही मांडायचंच आहे. मान कुकर गी कर, मी नेतो तिले स्माइलीले आणि येतो लवकर. अर्ध्या 1 घंट्यातच येतो, जास्त काही बोलत बसत नाही. तैवरी होते माझे भांडे होते, झाडझूड माजूड करतो मी आणि कुकरही देतो मांडून, होऊन जाते तैवरी. मग घरी या, लक्ष देजो. तब्येत की कशी आहे आपा तुमची? तब्येत की बरी आहे आता? जेव्हा ही मला काही नाही आवडत, मी बळच लायतो. माझी तब्येत की सगळी बरोबर आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही. लाणीला आणून द्यायला वाटते, मागे बी तुम्ही आले तर मग तसेच गेले बायलूनच्या बायलून. काहून बाप्पा आमच्या घरी या ना, तुम्हाला हे नाही वाटतं? आम्ही गरीब लोक आहे म्हणून येऊशा वाटत नाही वाटते तुम्हाला, आहे ना? नाही आपा तसं किसं काही नाही, तसं किसं काही नाही. तुम्ही कायचे गरीब? सरकारी पेन्शन भेटते, सरकारी माणूस आहे तुम्ही, आणि तुम्ही कायचे गरीब आहे? आम्ही आहे प्रायव्हेट वाले. तसं किसं काही नाही, काम राहायचे ना आपा, त्याच्यामुळे बाकी काही नाही. काम तर करावंच लागेल का नाही? वा वा, काम करायला नाही लागेल तर कसं होईल? कसं होईल? काम तर करावंच लागते. आता 2-4 दिवस लावून द्या मग इकडं. लावून द्या मग 2-4 दिवस मस्त पावनशाल मटन गिटन सगळं राहून द्या 2-4 दिवस. नाही हो आप्पा, राही ना कुठं जमते, आई बाबा तिकडं आहे ना, जमत नाही राही ना. मी आणून दिलं आता शेताली माझ्या बहिणीला घेऊन जातो. राही ना, नाही एखाद दिवस करू ना आपण पाहुणचार, त्याच्यात काय आहे? आजी राणीच्या आप्पा राहा म्हणते तुम्हाला, राय ना मग जवाई, राय ना. राहुलही आलेला आहे आमचा आला. अरे हो मामीजी, राणीच्या भावाले अजून पाहिलं नाही, माझ्या साहेब पाहिलं नाही. कुठे गेले? साले साहेब आमच्या वाले कुठे गेले? आलाय तो, आलाय कामावून आला आहे तो तिकडं, असं पोरा भराय सोबत. त्याने माहितच नाही ना तुम्ही आले बा म्हणून. अरे ये जवळी लाजू नको, अरे ये जवळी लाजू नको. हे पा नाव घेताच आला आमच्या घरचं झुमाडन. हे तर तेच पोट्टोच्या पॉईंट मारतील तर त्या दिवशी मावल्या 2-2 गोष्टी झाल्या इथंच गावात. हे राणीचा भाऊ आहे का येऊ? या माणसाने पाहिल्यासारखं पाहून वाटत आहे गडे. गाडी दिसली बाहेर तर मी म्हटलं पाहुणे आले कोणी, या माणसाने पाहिल्यासारखंच वाटून राहिलं. जाऊ दे, चहा बहीण तर पाहिलं असं कुठं नाही कुठं. ये ना रे बाबू, बसणार रे, बसणार. राणीच्या इकडलं मालक होई ना, हे जवाई होय आपले वाले राणीचे इकडले. मालक होय आपले राणीचे. ये बच का म्हणता मग जवाई, कसं काय चालू आहे तुमचं वालं? मग येतो म्हणलं होतं तुमच्या घरी राणीला भेटायला गिटाली, मग राणी चालली मग काही येणं झालं नाही मायावालं. आता येईन एखादी वेळेस, राहून जा मग आज मस्त बढिया मटन गिटन आणतो चांगलं मस्त, राहून जा. राणीचा नवरा कोण तोंड फुगू नाही माझ्याकडे पाहिल्याबरोबर. मध्ये बियाली कुठंतरी पाहिल्यावर वाटते राणीच्या नवऱ्याली. नाही जमत नाही राधी. तुम्ही मोठे आहे राणीपेक्षा का लहान आहे? मोठा हो ना मी राणीपेक्षा, राणीचा मोठा भाऊ आहे राहुल होय मी, मोठा हो राणीपेक्षा 2 वर्षांना मोठा हो. असं गाणी गिणी कमी म्हणत जा ना मग तुम्ही. माल गाणी म्हणत राहता आणि रस्त्यानं आडवी येता. असे काऊन म्हणून राहिले गडे हे जवाई? काय झालं बाप्पा? असे काऊन म्हणून राहिले? नाही हो जवाई, मी गाणे गिणे आता आहे मध्ये सवय म्हणा मनाची गिनाची, असं काही नाही. पण तुम्हाला कसं माहित गाणे म्हणतो म्हणून? आता घरात गाणं म्हणत आलो म्हणून म्हणत आहे का? नाही आताच नाही, त्या दिवशी नाही का तुम्ही ओळखलं नाही वाटते मला अजून? नाही जातानी मी चाललो होतो तर त्या दिवशी तुम्ही मध्ये आडवे झालते का नाही? गाडीच्या खाली आले होते तुम्ही आणि तुम्हीच माझ्यासोबत झगडा केला त्या दिवशी. हो आता आलं माझ्या लक्षात. हा तरी तर म्हटलं याले कुठंतरी पाहिल्यावानी वाटलं. असं हो त्या दिवशीचा हो वाटते. मी बी जरा जास्तच बोलून गेलो याले. नाही जेव्हा ये नाही का गाडी नव्हती त्यावेळेस, ते बस मध्ये येता नाही का एका बाईचा माझ्या झगडा झाला होता. तो राग नाही का तुमच्यावर निघाला त्या दिवशी? असं काही नाही, माफ करा. एक मोठा साहेब म्हणून माफ करा बा. पाया पडू का आता तुमच्या? आता तुम्ही आमच्या जवळच आहे, पाया पडलं तरी काही फरक नाही पडत. माफ करा बा, विसरून जा सगळं. आता झालं ते झालं. काय बोलून लागले तू लावून? काय झालं रे? काय झालं बडे? काय झालं रे बाबूराव? काय भेटले होते का याच्या पहिले तुम्ही? नाही काही नाही झालं. असं ते काही नाही. टेन्शन नका घेऊ तुम्ही, काही नाही झालं. हाय का जवळ काहीच नाही झालं ना? नाही मामी काही नाही झालं. ते आता ते थोडस गलत फहमी झाली, बाकी काही नाही. बरं मामी निघतो आता. संध्याकाळी व्हायच्या पहिले गेलेलं बरं. शेताला घेऊन जावं लागेल का नाही? पोरी बारीले थोडस लवकरच घेऊन गेलेलं बरं राहते. तर म्हटलं जिजाबाई थांबा बा म्हणून, तुम्ही थांबूनही नाही राहिले. नाही आता ते उद्या पाहुणे येणार आहे का नाही? संध्याकाळी इकडली तारीख फिक्स करावी. आला वेळ तर आम्हाला जावं लागेल तिकडं, त्याच्या पंडित कड नाही तर मग ते येईल. मग घरी पाहिजे का नाही मी जवळ?
त्याच्यामुळे मला थांबणं जमत नाही. राणीला बोलवा, मी निघतो मग आता तिकडून तिकडं शेताच्या घरी जातो आणि तिला घेऊन जातो मग. हो देतो ना आवाज तिले. ते साडी बदलून राहिली का नाही, देतो आवाज तिले. काय बाई शेता लवकर येतो हा गावावरून 2-4 दिवसातच येतो जिताई. लवकरच येतो, तुम्हाला जायचं आहे म्हणून मला माहित आहे ना. येतो अगर दादा म्हणे तू बाहेर येऊन थांब म्हणे, मी येतो म्हणे लवकर म्हणे. आणि वहिनीच्या घरून यायचंच आहे. रांगोळी गिंगोळी तर मस्त काढली व छाया, तू न काढली का बाई? मस्त रांगोळी काढली व आजी. मला कुठं काढता येते ती, मला आपली उली टिम 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 काढता येते बाबा, टिंब्याची थोडीफार. हे डिझाईन ना आपल्या शेतानं काढली, तिला काढता येते ना. मस्त जमली का? हो ना हो छाया, मस्त जमली ना, चांगली काढली. पण शेताना रांगोळी चांगली का बाई? आईच्या घरी तू आला का? त्या भाऊ घेऊ आला? हो ना आला ना दादा, आला वहिनीच्या घरी येतो म्हणे आताच. हो का, बरं आहे बाई. त्या भाऊ तर बाहेरच्या बाहेरून सुटून पाहिजे बाई, घरात येत नाही, बसत नाही, काही नाही. मी नाही तेच म्हणलं तर म्हणे बाई म्हणे छायाबाई वेळ होते म्हणे तिकडे झाले, म्हणून तिले लवकर कानी बाहेर बोलवा म्हणे. बसली गाडीवर का चाललो म्हणे, बसण्यातच अर्धा 1 घंटा चालला जाते म्हणे. आता राणीच्या घरी लय दिवस झाले ना बसले नाही, ते बाहेरच्या बाहेरूनच जाय. आता तिचे आप्पाई बी म्हणत असं, तर तिथं बसून होते 10-15 मिनिटं बसले, ते राहुल की भेटले वाटते. आता येऊन राहिले तिथून गाडी घेऊन. असं हो का? येते बीचा भाऊ कधी 4 न 5 वाजताच येते. चांगलं सकाळी सुधी राहिलं तर का होती 1-2 दिवस. आई रातची मायवाला दादा राहतच नाही, त्याला राहिले आवडतच नाही कोणाच्या घरी, पहिलेपासूनच तसा आहे तो, राहतच नाही. हो का, बरं जा बाई मग बरोबर. आम्ही गाणी माय नातीले घ्यायला चाललो. इकडं गेली ती बबिताच्या घरी, तिच्या नंदेले भेटाले आली. आता इकडून कानी हिच्या घरी आहे ना, रोशनीच्या घरी स्माइली, तिच्या बापाजवळ. आता घेऊन जातो म्हणलं. बरं मित्र आणि मैत्रीण, व्हिडिओ कधी सकाळी येते संध्याकाळी येते तुम्ही विचार करत असाल. ते कसं जसा मोबाईल हाती आला तसं करतो मी आता. तशा हिशोबानं करावं लागते, म्हणून कधी मग टाकतो मग मी व्हिडिओ. त्याच्यामुळे. आणि काय म्हणते व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब वाढत नाही आहे तर थोडं आवडले व्हिडिओ तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करत चला. आणि कसा वाटला ते पण सांगा कमेंट्समध्ये. भेटू मग उद्या आपण.